हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी. आज आपण CTET परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला गणिताचा एक टॉपिक बघणार आहोत. जर तुम्ही CTET परीक्षेची तयारी खरोखरच गंभीरपणे करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आज आपण CTETमध्ये फसवणूक करणारे किंवा विचार करायला लावणारे जे प्रश्न येणार असतात ते बघणार आहोत आणि आजचा जो टॉपिक आहे गणिताचा तो असणार आहे लसावी आणि मसावी. लसावीलाच इंग्लिशमध्ये LCM आणि हिंदीत लघुत्तम समापवर्त्य म्हणतात, तर मसावीला HCF किंवा महत्तम समापवर्तक म्हणतात. हे शब्द सांगण्याचं किंवा जाणून घेण्याचं कारण असं की आपला CTETचा पेपर जो असणार आहे तो हिंदीतनं असणार आहे. व्हिडिओ हिंदीतनं न बनवता मराठीत बनवण्याचं कारण असं की कोणतीही कन्सेप्ट आपण आपल्या ओन लँग्वेजमध्ये जर समजून घेतली तर ती आपल्याला समजायला सोपी जाते आणि व्यवस्थित लक्षात येते. परीक्षेतील प्रश्न हिंदी किंवा इंग्रजीतून असतील, त्यामुळे ते पर्यायी शब्द देखील आपल्याला माहीत असावेत, म्हणून आपण इथे हे शब्द समजून घेतले. दोन संख्यांसाठी लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार हे सूत्र वापरले जातं. CTETमध्ये प्रत्यक्ष सूत्र जरी विचारत नसले तरी अप्रत्यक्षपणे आपल्याला ते बऱ्याचदा वापरावे लागते. तर त्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊया, म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 180 आहे. जर एक संख्या 36 असेल तर दुसरी संख्या आपल्याला शोधायला सांगितली या उदाहरणात. आपण अगोदरच सूत्र पाहिलं, लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग लसावी आणि मसावी आपल्याला दिलेला आहे, त्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. तर लसावी आणि मसावीचा गुणाकार इथं आपल्याला दिलेला आहे 2160 आणि पैकी एक संख्या दिलेली 36. मग दुसरी संख्या आपण कशी शोधणार, तर 2160ला एका संख्येने म्हणजे 36ने भाग दिलास तर जे उत्तर मिळेल ती दुसरी संख्या असेल, म्हणून दुसरी संख्या आपल्याला इथं मिळते ती म्हणजे 60. दोन संख्यांचा मसावी 15 आहे. जर त्या संख्यांचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्या संख्यांचा लसावी किती? या उदाहरणामध्ये आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत. मसावी हा महत्तम सामायिक विभाजक असतो, त्यामुळे दिलेल्या गुणोत्तराला जर मसावीने गुणलंच तर आपल्याला त्या संख्या मिळतील. म्हणून पहिली संख्या जी आपल्याला मिळेल ती 2 गुणिले मसावी 15 म्हणजे 30 आणि दुसरी संख्या जी मिळेल ती म्हणजे 3 गुणिले 15 बरोबर 45. आणि 30 आणि 45चा लसावी आपण काढू, तो लसावी येईल 90 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 90. लसावी आणि मसावी आपणास काढता येत असेलच, परंतु तरी देखील एक सोपी पद्धत आपण पटकन समजून घेऊया. 30 आणि 45 या दोन संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी एकत्रितपणे या पद्धतीने काढता येईल. या दोनही संख्यांना भाग जात असलेली लहानात लहान संख्या म्हणजे 5, म्हणून 5ने भाग दिला आणि 5 सक 30 म्हणून खाली 6 आणि 5 नम 45 म्हणून इथं आला 9. त्यानंतर 6 आणि 9 या दोनही संख्यांना 3ने भाग जातो, म्हणून मग 3ने भाग दिला असता खाली 2 आणि 3 उरले. तर यातील 5 आणि 3 हे जे आहेत, तर 5 गुणिले 3 यांचा गुणाकार हा येतो मसावी आणि 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 या चारही संख्यांचा गुणाकार हा येतो या संख्यांचा लसावी. या सोप्या पद्धतीने आपण पटकन कोणत्याही 2, 3, 4 कितीही संख्या दिलेल्या असल्या तरी त्यांचा लसावी आणि मसावी काढून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. दोन संख्यांचा लसावी 240 आहे. त्या संख्यांपैकी एक संख्या 60 आहे, तर कोणती संख्या दुसरी संख्या असू शकत नाही, असा प्रश्न आपल्याला. आणि पर्याय आहेत 40, 48, 80 की 120. यामध्ये लसावीमध्ये दुसरी संख्या 240ला विभाज्य झाली पाहिजे आणि दिलेल्या पर्यायांपैकी 60 आणि 80चा जर आपण विचार केला तर लसावी येईल 240. 60 आणि 48 यांचाही लसावी 240 येईल आणि 60 आणि 120 यांचा लसावी येईल 120 आणि म्हणून दुसरी जी संख्या आहे ती 120 असू शकत नाही. पर्याय क्रमांक डी. CTETमध्ये प्रश्न सोडवत असताना एक बाब नेहमी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे या परीक्षेमध्ये तुमचं केवळ गणन कौशल्य तपासलं जात नाही. लसावी किंवा मसावी कसा काढावा याविषयीचं ज्ञान तुम्हाला आहेच असं गृहीत धरलं जातं. तुमची संकल्पनात्मक समज यामध्ये तपासली जाते. तसंच चुकीच्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडण्याची क्षमता तुमच्यात कितपत आहे हे तपासण्यासाठीचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. 3 संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 360 असेल तर खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? आणि पर्याय दिलेले आहेत. किमान एक संख्या 60 असेल, किमान एक संख्या 30 असेल, सर्व संख्या 6च्या पाढ्यातल्या असतील की वरील
सर्व. याचं उत्तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे येईल, कारण मसावी 6 असल्याने सर्व संख्या 6 ने विभाज्य असतात आणि लसावी 360 तयार होण्यासाठी किमान एक संख्या ही 60 किंवा त्यापेक्षा मोठी असायला हवी. लसावी मोठा दिला असेल तर संख्या लहान शोधायची आणि मसावी जर लहान दिलेला असेल तर मोठ्या संख्यांच्या शक्यता तपासून पाहायच्या. घंटा ए प्रत्येक 6 मिनिटांनी आणि घंटा बी प्रत्येक 8 मिनिटांनी वाजते. दोन्ही घंटा पुन्हा एकत्र किती मिनिटांनी वाजतील? हा CTET तसंच महा-TETचा देखील आवडता प्रश्न प्रकार आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किमान एक तरी प्रश्न या प्रकारचा असतो आणि सोडवायला देखील अतिशय सोपा आहे. ज्या 2 संख्या आपल्याला उदाहरणात दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि जो लसावी येईल तो आपलं उत्तर असणार आहे. आणि 6 आणि 8 यांचा लसावी येणार आहे 24, म्हणून उत्तर देखील 24 येईल. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. त्या एकाच वेळी पुन्हा केव्हा वाजतील? मागील जो प्रश्न पाहिला त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे, परंतु इथं 3 संख्यांचा एकत्रितपणे आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी काढून जे उत्तर येईल ते ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथं 12, 15 आणि 18 या संख्यांचा लसावी येईल 180 आणि म्हणून 180 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. या घटकावर विचारला जाणारा आणखी एक प्रकारचा प्रश्न आहे. एका शाळेत 48 मुले, 60 मुले आणि 72 पुस्तके अशा प्रकारे समान गट बनवायचे आहेत. प्रत्येक गटात कमाल किती घटक असतील? 12, 24, 36 की 6? अशा उदाहरणात दिलेल्या संख्यांचा मसावी काढून घ्यायचा. इथं 48, 60 आणि 72 या संख्यांचा मसावी येईल 12. याप्रमाणे मुले, मुली, पुस्तके यांच्या प्रत्येक गटात कमाल 12 घटक असतील. लसावी आणि मसावी या घटकावरील परीक्षेत येणारे सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.